नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरची स्वागत आहे। आजचा व्हिडिओ केवळ माहिती देण्यासाठी नाही तर महाराष्ट्रातील हजारो लाखो गरजू बांधवांसाठी एक आशेचा किरण घेऊन आलेला आहे। आपण आज चर्चा करणार आहोत संजय गांधी निराधार योजनेबद्दल। ही योजना ज्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरलेली आहे त्यांच्यासाठी शासनाकडून एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा अपडेट आत्ताच हाती आलेला आहे। विशेष करून फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याबद्दल अनेक दिवसांपासून तुमच्या मनामध्ये शंका होत्या, पैसे कधी जमा होणार, उशीर का होतो, या सर्व प्रश्नाची उत्तरे आणि नवीन शासन निर्णयाची माहिती मी आजच्या या विशेष भागांमध्ये सविस्तरपणे मांडणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणि तुमच्या ओळखीतील लाभार्थ्यांसाठी खूपच महत्त्वाचा ठरणार आहे, कारण की मी या व्हिडिओमध्ये फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याबद्दल तुम्हाला इथे महत्त्वाची आणि स्पष्ट आणि खरी माहिती इथे तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो। तर हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचं काय आहे आणि कोणत्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहे हे तुम्हाला कळेल मित्रांनो। कारण अर्धवट माहिती नेहमीच गोंधळ तयार करते मित्रांनो। व्हिडिओच्या मध्येच मी अशा काही तांत्रिक गोष्टी सांगणार आहे ज्या जर तुम्ही केल्या नाहीत तर तुम्हाला कदाचित तुमचा हप्ता मिळण्यात अडचण येऊ शकते। अचूक आणि वेळेवर माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा, जेणेकरून अशाच नवनवीन आणि महत्त्वाच्या सरकारी आणि शेतीविषयक बातम्या तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल मित्रांनो। जेव्हा आपण संजय गांधी निराधार योजनेचे अधिकृत पोर्टलवर किंवा शासनाच्या वेबसाईटवर तपासले तेव्हा तिथे लाभ वितरणासंदर्भात एक ठराविक तारीख स्पष्टपणे जाहीर करण्यात आली होती। त्या अधिकृत माहितीनुसार फेब्रुवारी महिन्याची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ठराविक वेळेत जमा होणं अपेक्षित होतं, परंतु प्रत्यक्षामध्ये परिस्थिती काहीशी वेगळीच पाहायला मिळाली। अनेक लाभार्थ्यांनी तक्रार केली आहे की पोर्टलवर तारीख दाखवून सुद्धा त्यांच्या बँक खात्यामध्ये अद्याप ₹1 सुद्धा जमा झालेला नाहीत। यामुळे सध्या ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागातील लाभार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे। मला कमेंट करून लाभार्थी विचारत आहे की या योजनेचे पैसे फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार तर तुम्ही संयम ठेवा। मी तुम्हाला स्पष्ट करून सांगतो मित्रांनो। प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे, नेमका आमचा हप्ता कधी येणार, की या महिन्यामध्ये पैसे मिळणार की नाही। तर हा जो तुमचा संभ्रम आहे तो आजच दूर होणार आहे मित्रांनो। तुम्ही जरा संयम ठेवा, तुमचे पैसे कुठेच जाणार नाही, तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्येच येणार। सरकारच्या अधिकृत पोर्टलवर एक संदेश आला होता। जानेवारी महिन्याचा एक हप्ता यशस्वीपणे वितरित झाल्यानंतर प्रशासनाकडून हा अपडेट वेबसाईटवर टाकला गेला। त्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले होते की डीबीटीच्या पद्धतीने लाभांचा वितरण करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे। 4 फेब्रुवारी 2026 सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 5 फेब्रुवारी 2026 रात्री 7 वाजेपर्यंत लाभ वितरणाची प्रक्रिया राबवली जाणार होती। वितरणाच्या कामामध्ये अडथळा येऊ नये म्हणून पोर्टलवर तात्पुरते बंद राहील अशी माहिती देण्यात आली होती। पण इथे दुर्दैवाने ही जी गोष्ट आहे ही खूपच लांबणीवर पोहोचली। ही फक्त वेबसाईटवर सीमित राहिली मित्रांनो। इथे तुमच्यापर्यंत लाभ कोणालाच मिळाला नाही तरी तुमचं संभ्रमात राहणं आणि तुमची काळजी करणं साहजिक आहे। तर मित्रांनो, दुर्दैवाने शासनाने दिलेल्या त्या अधिकृत वेळेनुसार आणि तारखेनुसार अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ₹1 सुद्धा जमा झालेला नाही। जेव्हा 4 आणि 5 फेब्रुवारीची डेडलाईन उलटून गेली तेव्हा पुन्हा एकदा तोच जुना प्रश्न समोर उभा राहिला। तर हा विलंब एखादी साधी तांत्रिक अडचण असू शकते, पोर्टलच्या व्यवस्थापनामध्ये काही गंभीर त्रुटी असू शकतात, प्रशासकीय पातळीवर फाईल पुढे सरकायला विलंब होत असावा, असा हे 3 गोष्टी विलंबाचे संभाव्य कारणे असू शकतात मित्रांनो। एखादी साधी तांत्रिक अडचण असू शकते, पोर्टलच्या व्यवस्थापनामध्ये काही गंभीर त्रुटी असू शकतात, प्रशासकीय पातळीवर फाईल पुढे सरकायला विलंब होत असावा। ह्या जे 3 गोष्टी आहेत तुम्ही लक्षात ठेवा। इथं सरकारच्या दृष्टिकोनातून हा म्हणजे खूपच जनतेला आणि लाभार्थ्यांना खूपच त्रास सहन करावा लागू लागला आहे मित्रांनो। सर्वात मोठी शोकांतिका ही आहे की कोणतंही ठोस कारण प्रशासनाकडून स्पष्टपणे देण्यात आलेलं नाही। ज्या लाभार्थ्यांना औषधांसाठी किंवा किराण्यासाठी या मानधनावर अवलंबून राहावे लागते त्यांच्यामध्ये सध्या भीती आणि नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे मित्रांनो। कारण की त्यांच्याजवळ पैसाच नाही मित्रांनो। तो जो त्यांचं जे डेली रुटीन आहे, डेली जे खाणं पिणं आहे ते सगळं संजय गांधी
संजय गांधी अनुदान योजनेवर त्यांचं पूर्ण घर चालतं मित्रांनो. तर जर आपण लाडकी बहीण योजनेचे उदाहरण घेतले तर तिथे ज्या तारखेपासून पैसे वाटप सुरू होईल अशी जाहीर केले होत जाते त्याच दिवसांपासून प्रत्यक्षामध्ये खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होते. तिथली यंत्रणा ज्या वेगाने काम करते तशी तत्परता इथे का दिसत नाही, हा आजचा सर्वात मोठा प्रश्न आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या बाबतीत गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून एक वेगळाच आणि विचित्र चित्र पाहायला मिळत आहे. आधी एक तारीख सांगितली जाते, नंतर दुसरी आणि अचानक बदलली जाते आणि त्या तारीख सांगितलेली असते त्या तारखेला पैसे येतच नाही मित्रांनो. तर तुमच्यासाठी खूपच तो त्रासदायक आणि म्हणजे संभ्रमाचं वातावरण निर्माण करून तुमच्यासाठी तुम्हाला स्ट्रगल करावं लागतं मित्रांनो. तर तुम्ही काहीच काळजी करू नका, तुमचे पैसे कुठेच जाणार नाही, तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणारच. फक्त संयम ठेवा. इथं शासनाने तर ही गोष्ट गांभीर्याने घेतली नाही. त्यांचं संपूर्ण लक्ष लाडकी बहीण योजनेवर आहे मित्रांनो. तर तुम्ही संयम ठेवा. ही जी योजना आहे 40-50 वर्षापासून चालत आलेली योजना आहे आणि ही योजना खूप जणांसाठी आशेचं किरण आहे मित्रांनो जगण्यासाठी. तर तुम्ही संयम ठेवा, पैसे तुमचे कुठेच जाणार नाही, पैसे तुमच्या खात्यामध्ये. तर मित्रांनो इथे तुम्ही लक्ष देऊ शकतात की ज्यांचे पैसे वेळेवर जमा होत नाही, हा तारखांचा खेळ गेल्या 3 महिन्यांपासून सतत सुरू असल्यामुळे लाभार्थ्यांच्या आत यंत्रणेवरचा विश्वास उडू लागलेला आहे. लोकांमध्ये गोंधळ वाढला अगदी साहजिकच आहे, कारण त्यांना नेहमी माहिती कुणाकडून मिळत नाही. आता या संपूर्ण गोंधळामागे नेमकं कारण काय आहे, प्रशासनात कुठे घोळ झालेला आहे आणि आता लाभार्थ्यांनी पुढे नेमकं काय करावं, या सर्व गोष्टींचा सविस्तर खुलासा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढच्या भागात करणार आहोत मित्रांनो. त्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक ऐका. साधारणपणे आतापर्यंतचा अनुभव काय सांगतो, तर आपल्याला नेहमीच 2 ते 4 दिवस जास्त वाट पाहावी लागते. बँकेच्या फेऱ्या माराव्या लागतात आणि मग कुठेतरी महिना अखेरीस पैसे खात्यामध्ये जमा होतात. पण यावेळी म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात तरी ही परिस्थिती बदललेली आणि असा विलंब होणार नाही अशी आपल्याला सर्वांचीच अपेक्षा होती. याला मुख्य कारण म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता वितरित झाल्यानंतर प्रशासनाकडून लगेचच जो अधिकृत संदेश पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आला आहे त्याने सर्वांना एक नवीन आशा दिलेली आहे. प्रत्येक लाभार्थ्यांना वाटलं होतं की चला यावेळी सरकारने वेळेचं नियोजन केलेलं आहे आणि सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडेल. पण दुर्दैवाने पुन्हा एकदा आपल्याला त्याच जुन्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे आणि जिथे घोषणा तर मोठ्या आहेत पण अंमलबजावणीत मात्र दिसत नाही. तारखांचा जर हिशोब लावला तर परिस्थिती खरोखरच चिंताजनक आहे. प्रशासनाने स्वतःकडून जाहीर केलेले 4 आणि 5 तारखेला 5 फरवरीच्या रात्रीपर्यंत लाभ वितरणाची संपूर्ण कारवाई पूर्ण केली जाईल. आता जर आपण पाहिलं तर त्या दोन्ही गोष्टी सुद्धा उलटून गेल्या आहेत. त्यानंतर 6 तारीख निघून गेली, आता 7 तारीख आहे, 10 तारीख आलेली आहे मित्रांनो. पण तरीही आपल्या राज्यातील हजारो लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हक्काची रक्कम जमा झालेली दिसत नाही. त्यामुळे साहजिकच गावातून शहरातून अनेक जणांचे फोन आणि मेसेज येत आहे आणि नेमका हप्ता येणार की नाही हा प्रश्न आज प्रत्येकाच्या मनामध्ये घर करून बसलेला आहे. आता शासन यावर काय स्पष्टीकरण देतं, नवीन कोणती तारीख जाहीर होते आणि प्रत्यक्षामध्ये वितरण केव्हा सुरू होतं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागलेले आहेत. परंतु मित्रांनो इथे मला तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे. एवढा विलंब होतो अजूनही तुम्ही अजिबात निराश होऊ नका किंवा खचून जाऊ नका, कारण फेब्रुवारी महिन्यामध्ये मला एक अत्यंत सकारात्मक बदल नक्कीच पाहायला मिळेल. आणि तो काय आहे मी तुम्हाला नीट समजून सांगणार आहे. जर आपण गेल्या 3 ते 4 महिन्याचा आपला कडू अनुभव बघितला तर आपल्याला आठवेल की आपण मानधनासाठी महिन्याच्या अगदी शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजेच 28 किंवा 30 तारखेपर्यंत वाट बघत बसायचो. शेवटच्या आठवड्यामध्ये कुठेतरी यंत्रणा जागी व्हायची आणि मग शेवटच्या दिवशी पैसे जमा व्हायचे. म्हणजेच अख्खा महिना आपण या एका मोठ्या अनिश्चिततेत आणि काळजीत घालवायचो. पण या फेब्रुवारी महिन्याचे चित्र नक्कीच आशादायक आणि वेगळं दिसतंय, कारण यावेळी शासनाने महिन्याच्या शेवटच्या दिवशी वाट न बघता महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजेच पहिल्या आठवड्यामध्येच अधिकृत संदेश देऊन प्रक्रियेला सुरुवात केली. जरी तांत्रिक अडचणींमुळे 4 किंवा 5 तारखेला पैसे जमा झालेले नसतील तरीही यंत्रणेने महिन्याच्या सुरुवातीलाच हालचाल सुरू केलेली आहे. याचा अर्थ असा आहे की प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न तरी किमान दिसतो. हे आपण सर्वांसाठी एक अति चांगला आणि दिलासादायक माहिती आहे मित्रांनो. तरी तुम्ही घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही, पैसे तुमच्या खात्यामध्ये नक्की येणार. संयम ठेवा. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका, जेणेकरून महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. मित्रांनो धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.